1 महिन्याचं मोफत सबस्क्रिप्शन तसेच SP फार्मास्युटिकल तर्फे कॅश बक्षीस उत्कृष्ट झेल आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी हे सर्व पुरस्कार एकाच खेळाडूला अर्थात लीलाधर खडके यांना. कॅचचे दावेदार अमोल भाऊ दांडे सुद्धा आहेत. दोन्ही मित्रांनी हे आपसात ठरवावं. उपस्थित सर्वच मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि विनंती सदैव असेच आमच्या पाठीशी आपण राहावे. Umpires, can we start now? Wide. अस्मी ॲसर्स विरुद्ध श्री सिद्धिविनायक सुपर रायडर्स. मिनी फायनल असं वर्णन केलं गेलं या सामन्याचं. तुल्यबळ लढत. गुड पॉइंट. शानदार आणि जानदार असा हा फटका. चार धावा. चांगला चेंडू चांगला सन्मान. गोलंदाज नीरज कोल्हे आणि त्यांच्या समोर फलंदाज निखिल कुरकुरे. नो बॉल. सुंदर असा फटका. 6 धावांसाठी अगदी सहज षटकार मारलेला आहे.
मोठा फटका, सुंदर झेल आणि सुंदर असा समन्वय दोन्ही खेळाडूंमध्ये. नूतन फलंदाज विशाल पाटील. धाव संख्या 18. एक धाव. छान अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू. स्विंग आणि मिस, निर्धाव चेंडू आणि हे ओव्हर थ्रो केला गेलाय. एक धाव घेतली आहे फलंदाजांनी. अंतर्गत कड, चेंडू आणि फळीचा आविष्कार लगातार जारी. संचालक मंडळाची लिस्ट दाखव. एक धाव आणि या एकेरी धावेसह धाव संख्या झालेली आहे ती 21. दोन ओव्हर 21 धावा. आणि आता आम्ही हा माईक, हा कॉर्डलेस हस्तांतरित करीत आहोत आजचे बड्डे बॉय, आमचे षटकार मूर्ती, जळगाव येथील नावाजलेलं समालोचक असं प्रस्त श्री पद्माकर पाटील यांना. श्री पद्माकर पाटील
यांना आयोजन समितीतर्फे जीवेत शरद शतकम मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आदरणीय पद्माकर भाऊ पाटील. धन्यवाद अयाज. तर सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 पर्व तिसरे, या तिसऱ्या पर्वातला आजचा 7वा दिवस आणि आणि 7व्या दिवसाचा हा 5वा सामना. 1 मिनिट थांबून घ्यायचंय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी थोडासा स्कोर अपडेट करण्याला तांत्रिक कारणामुळे विलंब झाला होता. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. अस्मी एसर्स वर्सेस सिद्धी सुपर रायडर्स. भादली सिद्धी सुपर रायडर संघाचे संघ मालक आहेत श्री चंदन सुधाकर अत्तरदे. तर अस्मी एसर्स या संघाचे संघ मालक आहेत माननीय श्री अमित पांडुरंग काळे, युवा नगरसेवक जळगाव शहर महानगरपालिका. प्रफुल्ल चांगला चेंडू, विनय त्या चेंडूला अडवतोय, परत करतोय. एकच धाव. विशाल पाटील यांना 1 धाव मिळालेली आहे आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत ताराचंद बराटे. आज त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू बघूया आणि या ठिकाणी झेल घेण्याच्या नादात हा चौकार सुटलेला आहे. तर अहिराणी लोकगीतांचा आनंद घेताना या ठिकाणी दर्शक DJ धांडेच्या यांच्या माध्यमातून प्रफुल्ल चिरमाडे यांचा पुढचा चेंडू असेल आणि सामना करतील ताराचंद. आखूड टप्प्याचा चेंडू पूनम पेंट्सच्या होर्डिंगकडे जातोय. षटकार, दणदणीत षटकार. बॅक टू बॅक शॉट चेंडू श्री चंद्रशेखर अत्तरदे यांच्या होर्डिंग्जवर जाऊन धडकतोय चेंडू. षटकार. सिद्धिविनायक सुपर रायडर हा संघ पहिल्या सत्राचा विजेता होता, दुसऱ्या सत्राचा उपविजेता होता, तिसऱ्या सत्रात त्यांनी त्यांचं आव्हान अजूनपर्यंत कायम ठेवलेलं आहे. तर अस्मी एसर या संघाने दुसऱ्या सत्रात भादली संघाला मात दिलेली होती फायनलमध्ये आणि दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद पटकावलेलं होतं.
तर दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत, एकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत, त्यामुळे एकमेकांचा खेळ त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे हा सामना अतिशय रोमांचक होईल यात कुठलीही शंका नाही आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, एक गडी बाद. बाद होणारे फलंदाज होते निखिल कुरकुरे, ज्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात झंझावती शतक ठोकलेलं होतं आणि या स्पर्धेतला दुसरा शतकवीर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवलेला होता. आणि सिद्धी सुपर रायडरचा संघ एक गुणी खेळाडू होता. गेल्या 2 पर्वात त्याने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली होती, कुणाल फालक. त्याला मात्र मिस करत असेल. अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज कुणाल फालक, गोलंदाजीत सुद्धा तो अतिशय उत्कृष्ट कार्य करायचा. उमाकांत, चांगला चेंडू, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. तर 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेड होते. विशाल पाटील स्ट्राईकला आलेले आहेत आणि ते सामना करतील उमाकांत यांचा. आणि आता मात्र थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने एक खेळाडू आहे, पण तो थोडासा स्क्वेअर आहे, तर फाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. तर बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही आहे. पंच या चेंडूला वाईट घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव. 42 धावा. तर या ठिकाणी थोडीशी इजा झालेली आहे खेळाडूला. आम्ही आशा करतो की ती इजा जास्त गंभीर नसो. लोह पुरुष तो खंबीर, करी इंग्रज ही थरथर, देई भारत माता ग्वाही, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई.
दरम्यान थोड्याशा अवकाशाने खेळ सुरू झालेला आहे आणि षटकार आलेला आहे. ताराचंद आज अतिशय खुशीत असतील. फलंदाजी सुद्धा लयित करतायत कारण की आज त्यांना पुत्ररत्न झालेला आहे. तर त्यांना लेवा पाटीदार प्रीमियर लीग परिवारातर्फे आम्ही शुभेच्छा देतो. चार षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 धावा, 1 गडी बाद. भावेश तळेले गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि भावेश तळेले यांचा सामना करतील विशाल पाटील. चेंडू हवेत आहे परंतु वाईड लॉंग ऑन सीमरेषेकडे. कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये आणि एक धाव मिळते विशालला. अर्धशतक पूर्ण होतोय. भादली संघाचा 50 धावा, सिद्धी सुपर रायडर संघाच्या 50 धावा झालेल्या आहे आणि हे 5वं षटक सुरू आहे. एकच गडी बाद झालेला आहे आणि तो बाद होणारा गडी आहे मागच्या साखळी सामन्यात शतक नोंदवणारा निखिल कुरकुरे. आणि दुसरा गडी बाद होतोय. अत्यंत सुंदर फटकेबाजी करणारा ताराचंद ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाईल. तर सुनील पिसाळ आमचे ड्रिंक्समॅन ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जाताना. ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स आहेत लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, ఇండస్ట్రీస్ అండ్ అగ్రికల్చర్. అలాగుంటే ఒకడు అల్లారల్లరి చేస్తాడు. తెలుపు నలుపు కాదు మీకు రంగుతో పని ఏముంది. సందు దొరికిందంటే చాలు మీ మగ బుద్ధే వంకర బుద్ధి. అంటావా అమ్మవా, అంటావా అమ్మవా, అంటావా అమ్మవా, అంటావా అమ్మవా. ఎత్తుకుంటే ఒకడు ఎగిరి గంతులేస్తాడు. కురుసాకుంటే ఒకడు మురిసి మురిసి పోతాడు. ఎత్తు కాదు కురుసా కాదు మీకో సత్యం చెబుతాను. అందిన ద్రాక్ష తీపి మీకు మీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి. అంటావా మావా, అంటావా మావా, అంటావా మావా, అంటావా మావా. పొద్దుకుంటే ఒకడు ముద్దుగున్నావంటాడు. సన్నం గుంటే ఒకడు సరదా పడిపోతుంటాడు. బొద్దు కాదు సన్నం కాదు వంపు సంపు కాదండి. ఒంటిగా సిక్కామంటే చాలు మీ మగ బుద్ధే వంకర బుద్ధి. అంటావా మావా, అంటావా మావా, అంటావా మావా, అంటావా మావా.
మనిషిలాగా ఒకడు పోజులు కొడతాడు మంచి మంచి మనసుందంటూ ఒకడు నీతులు చెబుతాడు మంచి కాదు చెడ్డ కాదు అంతా ఒకటే జాతండి దీపాలన్నీ ఆర్పేసా खगेश रडे आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. 50 धावा 2 गडी बाद. तर निखिल कुरकुरेने ज्या सामन्यात शतक केलेलं होतं त्याच सामन्यात धुवाधार असं अर्धशतक केलेलं होतं खगेशने. आणि या ठिकाणी एज लागतोय आणि चेंडू फाईन लेग सीमारेषा पार करतोय आणि खगेश आपलं खातं उघडतोय. आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम तर खगेश जो अतिशय उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. भावेश तळेले युवा खेळाडू. चांगला चेंडू, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. 61 धावा. गोदावरी फाउंडेशनच्या होर्डिंगला लागतोय चौकार. धावसंख्या वाढते 65 धावा. पैरों में पायल की बेड़ी से बंधती मैं न रहने वाली मैं पुरवा के जैसे 5 षटकांची समाप्ती होते. 65 धावा 2 गडी बाद. तर बाद होणारे फलंदाज आहेत निखिल कुरकुरे आणि ताराचंद. गोलंदाजीला आलेले आहेत नीरज कोल्हे आणि नीरज कोल्हे यांचा सामना करतील खगेश. डावखुरे फलंदाज. उत्कृष्ट असा फटका, चौकार जाईल, इनसाइड आउट. नीचे वैभव इंटरफेक्स देख सुनी बायको कशी नाची राणी कशी खुदी राणी कशी डोली राणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शफल होतोय खगेश. हा चेंडू मिस होतोय, यष्टीरक्षकाकडे जातोय. दरम्यान चेंडू जातोय डॉट.
आणि आता मात्र जयदुर्गा ग्रुपच्या होर्डिंगला चेंडू लागलेला आहे. पंच इशारा करतील षटकार. तर दणदणीत असा षटकार. कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए शहात्तर धावा, 2 गडी बाद. तर फलंदाज रिटायर्ड आउट करण्यात येणार आहे. आता तो फलंदाज फलंदाजीसाठी येऊ शकणार नाही. जर इंजुरीमुळे जर फलंदाज रिटायर्ड हर्ट होतो तर तो फलंदाजीला येऊ शकतो. परंतु काही कारण नसताना जेव्हा त्याला परत बोलवलं जातं तेव्हा मात्र तो फलंदाज रिटायर्ड आउट घोषित करण्यात येतो. तो फलंदाजीसाठी येऊ शकत नाही नियमानुसार. तर आता मात्र आलेले आहेत सिद्धी सुपर रायडर संघाचे कर्णधार. या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक अतुल झोपे, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव अतुल झोपे. चौकार. अतुल झोपे या चौकाराने आपलं खातं उघडत आहे. दरम्यान षटक संपत आहे. 81 धावा, 3 गडी बाद, 6 षटकांच्या समाप्तीनंतर. अड़चन खड़चन छुटा हौसला बदल फैसला बढ़ा ले तू बिंदास काबिला खेल जमा ले कसम उठा ले बजा के चुटकी धूल चटा दे घुमा के घुमा के घुमा के. रोहित नाफडे आता गोलंदाजीला आलेले आहेत. तर स्ट्राईकला असतील खगेश.
विनय या स्पर्धेतील पहिला शतकवीर फलंदाज ज्याने सरदार वल्लभभाई पटेल चषकाच्या शुभारंभाच्या सामन्यात शतक झळकावलेलं होतं. विनय खडके. बोल्ड अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय हिट. अटकी सांस हुई की नोक पर खेल बड़ा ही गहरा है मजा भी है मजेदार साइज का रंगारंगी ये चेहरा है इट्टी शिट्टी हो हल्ला सब हुल्लड़ धूम धड़ाका है खेल खिलाड़ी धड़क भड़क सब जलता फड़ाका. आणि दरम्यान डिस्ट्रिक्टची सिलेक्शन ट्रायलची मॅच खेळून या ठिकाणी येत आहेत अक्षय कोल्हे. आणि फलंदाजीसाठी सुद्धा आलेला आहे अक्षय, परंतु हा अक्षय अत्तर दे. बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध पड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध पड़िए तू बेतरिए या मरिए 88 धावा. फुलटॉस चेंडू आणि चौकार. तर अक्षय यांनी आपलं खातं उघडलं होतं चौकाराच्या मदतीने आणि परत एक चौकार मारतायत. 8 धावांवर खेळतायत अक्षय. 3 चेंडू 8 धावा आणि आता धावसंख्या वाढते. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 92 धावा, 4 गडी बाद. तर बाद होणारे फलंदाज आहेत निखिल कुरकुरे, ताराचंद, विशाल पाटील आणि खगेश रडे. त्यात विशाल पाटील जे आहेत ते रिटायर्ड आउट घोषित करण्यात आलेले आहेत. ते आता फलंदाजीला येऊ शकत नाही. हिमानी पाटील अपनी जीत हो उनकी हार हाँ कोई हमसे जीत न पावे चले तर या ठिकाणी बीत जावे जो टकरावे बॅटिंग पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केलेला आहे अतुल यांनी.
षटकार. टूट गई जब उंगली उठी पांचों मिली जब बन गई मुट्ठी. शंभर धावा पूर्ण झालेल्या आहेत. 102 धावा आणि या सिंगलने 103 धावा होत आहेत. जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न होता अक्षय अत्तरदे यांचा. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह केलेला आहे अक्षय अत्तरदेने आणि फिल्डिंगच्या मर्यादांचा जो लाभ घेता येतो तो लाभ घेतोय अक्षय अत्तरदे. षटकार. आणि आता मात्र भादलीचा संघ एका मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय. अस्मी एसर संघाला आता शिस्तबद्ध गोलंदाजी करावी लागेल. फिल्डिंग मध्ये चांगले एफर्ट दाखवावे लागतील. काही संधी निर्माण कराव्या लागतील. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट मिळवाव्या लागतील. कारण की नॉकआउट सामन्यांमध्ये जेव्हा एखाद्या मोठ्या लक्ष्यासाठी आपण चेस किंवा एखादं मोठं लक्ष भेदण्यासाठी जेव्हा मैदानात जातो दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी तेव्हा एक मनोवैज्ञानिक दबाव असतो. डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स येत असतात. परंतु ते प्लॅन्स एक्झिक्यूट कसे करावेत याचा मात्र आपल्याला समजत नाही. 113 धावा 8 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 गडी बाद झालेले. तर बाद होणारे फलंदाज आहेत निखिल कुरकुरे ज्यांनी 16 धावा बनवल्या. ताराचंद ज्यांनी 25 धावा बनवल्या. विशाल पाटील 10 धावा. खगेश रडे 23 धावा. अतुल झोपे 4 चेंडूत 15 धावा. तर अक्षय अत्तरदे 6 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा करून खेळतोय. डॉट बॉल. उत्कृष्ट असा फटका. आणि अतुल झोपे ज्या पद्धतीच्या फलंदाजीसाठी ओळखले जातात, ज्या गोष्टीमुळे टेनिस बॉल क्रिकेट जगतात त्यांचं नाव आहे, त्या नावाला साजेशी खेळी करतायत आपल्या संघासाठी. आणि आता मात्र चेंडू टप्पा पडतोय. अक्षय
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अक्षय कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंटचं एक चांगलं उदाहरण आपल्या संघाच्या सहकाऱ्यांसमोर ठेवतोय आणि आपण बघतोय अक्षयचे उत्साहित समर्थक. कर्णधार आहे अक्षय. मागच्या वर्षी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता अंतिम सामन्यात. पुन्हा एकदा या संपूर्ण सामन्यात चेंडू नयनकडे फक्त पहिल्यांदाच आलेला आहे. तर चेंडू नयन राणेला घाबरतो की काय असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि मागच्या वर्षी जो अंतिम सामना झालेला होता त्या अंतिम सामन्यात नयन राणे याने भादली संघाच्या भरोशाच्या कुणाल फालकचा झेल घेतलेला होता आणि आपल्या सामन्याला विजय मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा नयन राणेचा सुद्धा होता. तर या ठिकाणी उत्कृष्ट असा फटका ज्याला लपेटा असं म्हटलं जातं. रोके कोई मुझे, टोके कोई मुझे, दूंगा उससे जहां से मिटा. पण आता मात्र सुंदर अशी फलंदाजी करतोय तो अक्षय अत्तरदे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि हा मात्र आतापर्यंतचा सर्वात दूर जाणारा षटकार ठरलेला आहे. दूर जाणारा म्हणजे फाईनलेग सीमारेषेकडे जाणारा. तर धावसंख्या वाढते ती 134 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षय अत्तरदे 8 चेंडूत 30 धावा 3 षटकार आणि 3 चौकार. तर अतुल झोपे 8 चेंडूत 24 धावा 2 चौकार 2 षटकार. स्ट्राईक रेट अतुल झोपेचा आहे 300चा. तर अक्षय अत्तरदेचा मात्र स्ट्राईक रेट आहे 375चा. तर या ठिकाणी अक्षय अत्तरदेने चेंडू हरवलेला आहे असं वाटतंय. तर 9 षटकांचा खेळ झालेला आहे. 134 धावा 4 गडी बाद. भावेश तळे भावेशचा सामना करतील अतुल. आणि अतुलचा हा अतुलनीय फटका षटकार. होश उड़ा देता है मेरा नूरे मुजस्सिम ऐसा तेरा तेरा सरापा ऐसा है हमदम. आणि 1 धाव. 141 धावा 4 गडी बाद. आता मात्र आलेला आहे
स्ट्राईकला अक्षय अत्तरदे. बघूया अक्षय अत्तरदे कशा प्रकारे या शेवटच्या षटकात धावा जमवत होते. फुल टॉस चेंडू आणि हा निश्चितच षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. तर या ठिकाणी लागोपाठ 4 षटकार लगावलेले अक्षय अत्तरदे यांनी मागच्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूंवर 2 षटकार लगावले होते आणि आता 3 लगावले होते मागच्या षटकात आणि आता 1 असे लागोपाठ 4 षटकार. आणि हा सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय चेंडू. DJ Clayton. चुकल्या दादा गम्मा पोराई एकली एकली नाचे रे. चुकल्या दादा गम्मा पोराई एकली एकली नाचे रे. एकली एकली नाचो छोरी एकली एकली नाचे रे. एकली एकली नाचो छोरी एकली एकली नाचे रे. चुकल्या दादा गम्मा पोराई एकली एकली नाचे रे. आणि अक्षय अत्तरदे 11 चेंडू 48 धावा. तर युवराज सिंग यांनी लागोपाठ 6 षटकार जेव्हा लगावले होते तेव्हा 12 चेंडूत त्यांनी अर्धशतक झळकवलेलं होतं. परंतु आपला या सीझनचं सर्वात जलद अर्धशतक आहे 11 चेंडूतलं. आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अक्षय. सरळ बॅटने चेंडू हातात गेलेला आहे. फलंदाज बाद होतोय अक्षय अत्तरदे. तर सिद्धी सुपर रायडर्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित 10 षटकात 5 गडी बाद 159 धावा केलेल्या आहेत आणि अस्मी एसर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 160 धावांची आवश्यकता. जोपर्यंत इनिंग्स ब्रेक आहे तोपर्यंत आपण ऐकूया DJ धांडे यांच्या माध्यमातून काही सुमधुर गीते.
तर या स्पर्धेत लागोपाठ 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजांसाठी स्वस्तिक स्पोर्ट्सचे संचालक राहुल चौधरी यांच्याकडून 1101 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. तर सर्वोत्कृष्ट कॅचसाठी 200 रुपये, दिवसाच्या सर्वोत्कृष्ट कॅचसाठी 500 रुपये, स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट कॅचसाठी 2500 रुपये SP फार्मास्युटिकलचे सुदीप राणे यांच्याकडून दिले जाणार आहेत. दरम्यान अतुल झोपे सज्ज झालेला आहे गोलंदाजीला. तर स्ट्राईकला असतील नीरज कोल्हे. अंपायर्स रेडी, स्कोरर्स रेडी, बॉलर्स रेडी. लेट्स प्ले. आणि हा पहिला चेंडू गतीत टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी दिशा भरकटते. पंच नो बॉल घोषित करतायत, गोलंदाजाला ताकीद देतील तर फ्री हिट असेल. आणि आता मात्र गतीत परिवर्तन. पुन्हा एकदा फुलटॉस. आणि आता मात्र तर या ठिकाणी अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या वाढते. 3 धावा. तर लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्यातर्फे डिस्काउंट वाउचर सिका ई बाईकच्या खरेदीसाठी मिळणार आहे. सामनावीरासाठी 2222. दरम्यान उत्कृष्ट असा चौकार. ABS फिटनेसचं जे होर्डिंग आहे संदीप दादा पाटलांचा, ज्याच्यावर फोटो आहे, त्या होर्डिंग कडे जातोय चेंडू. चौकार. सामन्यातला पहिला चौकार लगवतो तो नीरज कोल्हे. माफ करा, डावातला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड. तर ABS फिटनेस तर्फे काही वैयक्तिक बक्षिसं देण्यात आलेली आहेत, ज्यात विजेता संघ, उपविजेता संघ यांना मोफत सबस्क्रिप्शन दिलं जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचला 1 महिन्याचं मोफत सबस्क्रिप्शन ABS जिममध्ये 1 महिना मोफत लाभ घेऊ शकता या स्पर्धेतले सामनावीर खेळाडू. आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडतोय, चेंडू अडवतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 1 धाव मिळते. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, बिनबाद 13. तर दोन्ही फलंदाज चौकाराने आपापलं खातं उघडून फलंदाजी करतायत. नीरज कोल्हे आणि विनय खडके. अस्मी एसर्स हा जो संघ आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 वेळा 200 पेक्षा जास्त धावा बनवणारा
एकमेव संघ आहे. तर तिसरा संघ आहे ज्यांनी 200चा टप्पा क्रॉस केलेला होता. तो संघ आहे क्षेत्ररक्षण करणारा सिद्धी सुपर रायडर भादलीचा संघ. लगे सबसे जुदा तुझ पे मैं फिदा. तर काशी अर्थवर्क्सच्या होर्डिंगला जर चेंडू लागला तर अजित राणे संचालक काशी अर्थवर्क्स यांच्याकडून चांदीचं नाणं. उत्तुंग अत्रेय एंटरप्राइजेस निलेश दादा चौधरींचं छायाचित्र ज्या ठिकाणी आहे त्या छायाचित्राला चेंडू लागतोय, मैदानात परत येतोय. 6 धावा मिळत आहेत त्या नीरज कोल्हे यांना. तर ज्या पद्धतीची फलंदाजी होती ती फलंदाजी बघता हा सामना चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण शतकवीर फलंदाज ज्याने साखळी सामन्याच्या शेवटच्या मॅचला दणदणीत असं शतक झळकवलं होतं, निखिल कुरकुरे या चेंडूला अडवतोय. या स्पर्धेसाठी आपल्याला मीडिया पार्टनर म्हणून लाभलेले आहेत विलिनी मीडिया सर्व्हिस जळगाव, विश्वजित चौधरी. देखतुनी बायको कशी नाची राणी, कशी डोली राणी, कशी डोली राणी. देखतुनी बायको कशी नाची राणी, कशी डोली राणी, कशी डोली राणी. इले सासराने गाक, इले सासराने गाक, नुसती करे साडू बाबू आणि शायनिंग मारा. देखतुनी बायको कशी नाची राणी, कशी डोली राणी, कशी डोली. विनय खडके आणि हा नो बॉल. तर फ्री हिट असेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की हा नो बॉल का आहे तर विकेटच्या खाली जेव्हा चेंडू लँड होतो अगोदर वाईड असायचा, आता नवीन नियमानुसार त्याला नो बॉल घोषित केलं जातं आणि हा असेल फ्री हिट चेंडू. शॉर्ट बॉल आणि चौकार दरम्यान स्वागत करतो जळगाव जिल्ह्यातील डिस्ट्रिक्टचे आमचे सिलेक्टर कैलाश पांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक ज्येष्ठ खेळाडू कैलाश पांडे यांचं आम्ही लेवा पाटीदार प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 32 धावा झालेल्या आहे आणि ज्या आवश्यक सरासरीने धावा पाहिजे आहेत ती सरासरी दोन्हीही फलंदाज कायम ठेवतील तर हा सामना सहजपणे अस्मी एसर्सच्या खिशात जाणार आहे. वाईड अक्षय अत्तरदे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज
कटरसाठी प्रसिद्ध आहेत. ऑफ कटर, लेग कटर, अंदर बाहर. पुढचा चेंडू असेल अक्षय अत्तरदे यांचा. सामना करतील विनय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र धीरे धीरे जळगावकर जनता सागर पार्क कडे वळताना दिसते. लोकसंख्येचा गर्दीचा उच्चांक आज मुळेल असं वाटतंय, परंतु सूत्र असे सांगताय की आजपेक्षाही जास्त गर्दी उद्या होण्याची शक्यता आहे, कारण की संडे इज अ फन डे. तर संडेला फन डे करण्यासाठी जळगावकर निश्चितच या ठिकाणी जमतील. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण. तर अतुल झोपे तर यांचा मधला जो संघ आम्हाला पुरो म्हणते आहा पुरो ही म्हणते इच्छा पुरो नीलकटी लागतार आंध्रा जन म्हणते उंगा पुरो म्हणते उगे जन हे विनय खडके यांना परतावं लागेल. याला मेसे बालतार कुर्रातिला बालकुल చేరినప్పుడే పిల్లడు బయటగారుడికి వాయరు యా నామ చేరినా ఈ నామ మారనా పెంచి పిడేలు ఆగునా హే ఓయ్ బజారి తయారి దేవుడో तर या स्पर्धेसाठी ऑफिशियल कॅमेरामन या स्पर्धेतील काही महत्त्वाची छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतात. ओजस डिजिटलचे देवेश चौधरी आणि मनोज चौधरी. चेंडू शरीराला लागतोय आणि बोनस धावा मिळतील. बॅटने लागून गेलेला आहे. काय बोलला अरे मग ऐकून तर पुढे बोलू तर फलंदाजाचा उद्देश ज्या ठिकाणी मारण्याचा होता त्या ठिकाणी चेंडू तो मारू शकलेला नाहीये. चेंडू वेगळ्या दिशेने गेलेला आहे, अशा अर्थी तो बोनस म्हटलं तुम्ही. तर शेवटच्या चेंडूवर एक धाव आलेली आहे. षटक संपलेलं आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा, एक गडी बाद.
निखिल कुरकुरे गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि निखिल कुरकुरे यांचा सामना करतील प्रफुल्ल चिरमाडे. मागच्या वर्षीच्या अंतिम सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे हा प्रफुल्ल. तर आता मात्र संघाला आवश्यकता असताना प्रफुल्ल कशी फलंदाजी करतो ते आपण बघूया. प्रेक्षक अतिशय लक्षपूर्वक या सामन्याला बघतायत. फुलटॉस चेंडू LK फाउंडेशनच्या होर्डिंगला चेंडू लागतोय. षटकार. शॉट चेंडू आणि लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या होर्डिंगला लागलेला हा षटकार. या षटकाराच्या मदतीने अस्मी सरचा संघ अर्धशतक गाठतोय. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुढचा चेंडू निखिल कुरकुरे यांचा. चांगला चेंडू. उत्कृष्ट यष्टी रक्षण आणि पंचांना मात्र कुठलाही त्रास होऊ देता नाहीये. अतुल झोपे स्टंपिंग करतोय. स्वतःच स्टंप व्यवस्थित करतोय. गोलुना ऐराणी तनका. तर या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी. आणि या ठिकाणी ऑन साइडला खेळलेला आहे अक्षय अत्तरदे. अतिशय वेगाने चेंडूवर येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय. एक संधी निर्माण करतोय धावबाद करण्याची. परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. दरम्यान एक धाव मिळते आणि धावसंख्या वाढते 57. बॅटची कळ घेतोय चेंडू. शॉर्ट थर्ड मॅनला जातोय खगेश रडे, ज्याने शेवटच्या साखळी सामन्यात धुवाधार अर्धशतक झळकावलेलं होतं. तो या चेंडूला अडवतोय. दरम्यान षटक संपत येते निखिल कुरकुरे यांचं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा, 1 गडी बाद. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक केला जाणार आहे. तर ड्रिंक्स ट्रॉलीमन्सला विनंती असेल की आपण तयार राहायचंय. आपले ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स आहेत लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. तर आपले ड्रिंक्समन आहेत सुनीलजी पिसाळ.
टूटे छाया छाया प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा दिल के सहारे मैंने पालिए जिंदगी चौसष्ट धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट यष्टीरक्षण अक्षयचं. अक्षय अत्तरदे. सिद्धिविनायक सुपर रायडर संघाने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केलेल्या होत्या. तर आता मात्र प्रत्युत्तरात अस्मी एसर्सचा संघ विजयी लक्ष्याकडे वाटचाल करताना दिसतोय. आतापर्यंत 64 धावांवर एक गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू असेल अतुलचा. आणि आता मात्र अक्षय अत्तरदे या झेलला टिपतोय आणि दाखवून देतोय की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर दुसरा गडी बाद होतोय. आणि ड्रिंक्स ब्रेक लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. तर या स्पर्धेचे मुख्य तर आता 30 चेंडूंमध्ये 96 धावांची आवश्यकता आहे. हा सामना अस्मी एसर संघाला जर जिंकायचा असेल तर. तर 19.20 अर्थात जवळपास प्रत्येक षटकामध्ये आता हव्या असतील 20 धावा. तर आता पाहिजे एका मोठ्या आक्रमक खेळीची आवश्यकता आहे अस्मी एसर्स संघाला. दुसरा गडी बाद झालेला आहे त्यांचा. नीरज कोल्हे बाद झालेले आहेत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत जयदुर्गा ग्रुप जळगाव, माननीय सौ जयश्री सुनील महाजन महापौर जळगाव. प्रायोजक आहेत भंगाळे गोल्ड श्री सागर भंगाळे, श्री आकाश भंगाळे. सहप्रायोजक आहेत लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स श्री सुनीलजी सरोदे. या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य आम्हाला लाभतंय आमदार राजू मामा भोळे, जळगाव नगरीचे लाडके आमदार. एल के फाउंडेशन जळगाव शहर सुंदर शहर श्री ललित विजयराव कोल्हे माजी महापौर तथा सभागृह नेता. रुक्मा टेंट हाऊसचे किशोर महाजन आणि चंद्रकांत महाजन. सुंदर सजावट, तत्पर सेवा व वाजवी दर. सोनी एजन्सीज जीवनजी येवले. या ठिकाणी खेळाडूंसाठी जी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, मॅच ऑफिशियलसाठी जेवणाची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यात महत्त्वाचा वाटा आहे जीवन येवले यांचा. संचालक सोनी एजन्सीज. हेरंब ऑटो श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके चाळीसगाव हे आमचे यूट्यूबचे प्रायोजक आहेत. श्री गणेश एंटरप्राइजेस ऑल सोलर प्रोडक्ट्स पुरोजित चौधरी. त्यानंतर टॉस का बॉस महेश मोहन चौधरी. दरम्यान ड्रिंक इंटरव्हल नंतर गोलंदाजीला येतोय चिंटू अर्थात घनश्याम चौधरी. त्यानंतर सहकार्य लाभतंय ते मोरया बोरोले जळगाव यांचं. आणि जे आपण लाईट स्टँडला जे होर्डिंग्स बघता आहेत मिड विकेट पासून तर वाईड लॉंग ऑफ पर्यंत,
ते आहेत श्री काशी अर्थवर्क्सचे होर्डिंग्स वरच्या बाजूला जे लावलेले आहेत लाईट स्टँडला. तर त्या श्री काशी अर्थवर्क्सच्या होर्डिंगला जर कुठला फलंदाज षटकारासाठी टोलवतोय तर त्याला एक आकर्षक चांदीचं नाणं दिलं जाणार आहे श्री अजितजी राणे यांच्याकडून. तर आपले या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत कृष्णा पॅक्टिन्सचे डॉक्टर के सी पाटील सर. समाजातील तरुण युवा वर्गाचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आपण त्यांना म्हणू शकतो. दरम्यान चेंडू हवेत एक टप्पा खातोय आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दरम्यान त्याचा पाय लचकतोय. मसल्सला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. विशाल पाटील जो सलामीला फलंदाजीला आलेला होता, वन डाऊन आलेले होते, त्यांना थोडासा पायात प्रॉब्लेम. हर्षल पाटील स्प्रे द्यायचा आहे. तर या ठिकाणी विशालला थोडासा मसल्स प्रॉब्लेम झालेला आहे. तर आम्ही आशा करतो की विशाल पाटलाला झालेली इंजुरी जास्त गंभीर नसो, ते लवकरात लवकर बरे होत. सव्वीस चेंडू 91 धावांची आवश्यकता. तर या षटकातला 5वा चेंडू करतील घनश्याम चौधरी आणि घनश्याम चौधरी यांचा सामना करतील प्रफुल्ल चिरमाडे. जितका वेगवान चेंडू तितकाच वेगवान फटका अलॉंग द कार्पेट, वाईड लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार. या चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे निखिल कुरकुरे. या चेंडूला अडवतोय, परत करतोय घनश्यामकडे. दरम्यान एक धाव मिळते. षटक संपते ते क्रमांक 6चं. 6 षटकांची समाप्ती, 74 धावा, 2 गडी बाद. प्रफुल्ल चिरमाडे 12 चेंडू 26 धावा, तर उमाकांत पाटील 4 चेंडू 5 धावा. 24 चेंडूंमध्ये गरज आहे 86 धावांची. चांगला चेंडू अक्षय कोल्हेचा, पहिला चेंडू डॉट.
इनसाइड एज शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे हा चेंडू जातोय. युवराज या चेंडूला अडवतोय आणि एक धाव. या एका धावेने धावसंख्या वाढते 75. आणि अक्षय अत्तरदेचा हा थोडासा खेचलेल्या लाईनचा चेंडू, खेचलेल्या लेंथचा चेंडू आणि फलंदाज मात्र पहिलेच शॉटसाठी कमिट झालेला होता. अक्षयच्या चेहऱ्यावरचं स्मित बरंच काही सांगून जातंय त्या चेंडूबद्दल. आणि पुन्हा हा चेंडू टप्पा पडतोय आणि बाहेरच्या दिशेने निघतोय. अक्षय आपल्या कटर चेंडूंसाठी प्रसिद्ध आहे. षटकातला शेवटचा चेंडू असेल अक्षय अत्तरदेच्या आणि सामना करतील उमाकांत. आणि या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल्स म्हणू शकतो आपण. एक सोपा झेल देऊन परततोय उमाकांत आणि एक झटका बसतोय तो अस्मी एसर संघाला. आपण बघू शकतो राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू टप्पा पडला, बाहेर निघाला. या चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि पॉइंटवर या चेंडूला झेललेलं ते ताराचंद यांनी. तर ताराचंद यांना आज पुत्ररत्नाचा लाभ झालेला आहे. लेवा पाटीदार प्रीमियर लीग तर्फे आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. 75 धावा, 3 गडी बाद, 18 चेंडू, 85 धावांची आवश्यकता. आता मात्र वादळी, तुफानी, आक्रमक अशा खेळीची आवश्यकता. बघूया पुढे काय होतंय ते. पुढचा सामना होणार आहे बोल्ड घनश्याम चौधरी. तर पुढचा सामना होणार आहे उपांत्य फेरीचा सामना. तो सामना होणार आहे पल्स पॅथ 11 वर्सेस शिवम सुपर किंग. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. तर लाईट्समनला विनंती असेल की तयार राहायचंय. आता थोड्या वेळात आपल्याला लाईट्स लावायचे आहेत, तर तयार राहायचंय, अजून लावायचे नाहीयेत. पल्स पॅथ 11 वर्सेस शिवम सुपर किंग. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे.
तर अस्मी सर संघाचे संघ मालक आणि सन्माननीय नगरसेवक जळगाव शहर महानगरपालिका अमितदादा काळे यांना विनंती करेल की त्यांनी पुढचा उपउपांत्य फेरीचा जो सामना होणार आहे शिवम सुपर किंग्ज वर्सेस पल्स पॅथ 11 या सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचे. अमितदादा काळे सन्माननीय नगरसेवक जळगाव शहर महानगरपालिका, युवा नगरसेवक म्हटलं जाईल अमितदादांना. श्री महेश मोहन चौधरी हे आपले टॉस्का बॉसचे प्रायोजक आहेत. तर या ठिकाणी नाणेफेक होताना दीपक राणे, हेमंत ढाके दोन्ही कर्णधार. तर पल्स पॅथॉलॉजी लॅबने नाणेफेक जिंकलेली आहे. आता बघूया थोड्या वेळात ते निर्णय देतील. आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की हा सामना संपताबरोबर आपापल्या टीमा प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. त्र्याऐंशी धावा 8 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. वाईड चेंडू आणि
आणि आता मात्र एक वेगळ्या पद्धतीचं द्वंद्व आपल्याला बघायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण निखिल कुरकुरे. प्रयत्न चांगला होता परंतु आईचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. रोहित भाईचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा होता होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा होतो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे निखिल कुरकुरेने. तर चांगलं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल निखिल कुरकुरे यांचं. तर एकच धाव मिळेल. 85 धावा, 4 गडी बाद आणि आता 6 चेंडूत 75 धावांची आवश्यकता. आणि सिद्धी सुपर रायडरचा संघ आता दिमाखात उपांत्य फेरीत दाखल होईल. आता मात्र या सामन्यात औपचारिकता बाकी. खगेश डावखुरा फलंदाज या चेंडूला अडवतोय. तर लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या होर्डिंगवर जाऊन लागलेला आहे हा चेंडू. षटकार. तर अक्षय अत्तरदे याचं या ठिकाणी विशेष कौतुक करावं लागेल. त्याने अक्षय अत्तरदेने आपल्या 2 षटकात मात्र 3 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलेला आहे. तर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोपं नसतं आणि अक्षय अत्तरदेने आता एक रनिंग कॅच सुद्धा घेतलेला आहे. तर सिद्धी सुपर रायडर संघाने हा सामना जिंकलेला आहे. तर विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील येणाऱ्या 4थ्या पर्वासाठी शुभेच्छा. ਸਾਨੂੰ ਨਾ ਕਿਸੇ ਦੀ ਵੀ ਚੀਜ਼ ਦੀ ਪ੍ਰੋਬਲਮ ਕਈ ਨੇ ਲੋਕ they see me as a problem ਸਮਝ ਨਾ ਆਵੇ ਮੈਨੂੰ ਕੀ the problem I give them a cure with a fresh new album. I'm a rider